आई, आज काय बनवते? आज मी सुक्या झिंग्याची चटणी बनवते. त्याला लागणारे साहित्य: झिंगे स्वच्छ नीट करून स्वच्छ धुवून घेतले, एक कांदा घेतला, मसाला घेतला 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ. आता आपण गॅस पेटूया, तवावर ठेवूया. तापला का हे झिंगे फ्राय करायचे. त्याला तेल लागेल ना? नाही तेल नाही लागत, भाजायचे नुसते. झिंगे आहेत ना आपण परतवायचे, कारण धुतले आहेत ना, आणि धुतले जरी तरी सुद्धा परतवायचे, ते भाजायचे त्याच्यामध्ये तव्यावर. जसं आपण सुकट कसं भाजतो तसं भाजायचे तव्यावर. चांगलं परतवायचं, तो कुरकुरीत होतो. ते आई चिटकत नाही ना खाली? नाही, चिटकत नाही. आता तो कुरकुरीत होईल हळूहळू. हा बघा, असा कुरकुरीत झाला बघा. कसा हे बघा, कुरकुरीत झाला बघा. थोडासा लाल व्हायला पाहिजे. लाल झाला काय उतरवायचं. आता झाला, बंद करते गॅस. त्याला काय फक्त मसाला आणि मीठ लावायचं? हो, मसाला आणि मीठ, चवीपुरतं मीठ लावायचं आणि कांदा घालायचा त्याच्यामध्ये. भाकरी सोबत खायची, कोणती असो भाकरी. भाकरी कोणती असली ना तरी अप्रतिम लागतं खाल्ल्यावरती, पण भाकरी पाहिजे. ते आता खाली असं. आता हे कांदा चिरलेला आहे तो टाकायचा त्याच्यामध्ये. हा मसाला आहे तोही टाकायचा त्याच्यात. मीठ चवीपुरतं घ्यायचं आणि असं हे करायचं, मिक्स करायचं. थोडस पाणी घ्यायचं. तेल पाहिजे तुम्हाला तर तेल घ्या, पण तेलाने कसं खोकला येतो, आम्ही पाणी घेतो. थोडस घ्यायचं भिजवण्यापुरती. हे कांदा वगैरे मीठ वगैरे ना लागण्यासाठी थोडस भिजवायचं. हे बघा, असं कांद्यामध्ये पाणी सुटतं. किती मस्त दिसतं त्याचं. हा, आणि भाकरी सोबत घ्यायचं आणि खायचं मस्त. आम्ही असेच करायचो लहानपणी. तेव्हा आमच्याकडे कसं तांदूळच पिकायचे, बाकी दुसरी भाकरी वगैरे नाचणे वगैरे काही नाही व्हायचं. करून बघा, खाऊन बघा, अप्रतिम लागतं. एकदम तोंडाला पाणी सुटेल असं लागतं. हीच भाकरी आणि चटणी मस्त की झाडाखाली बसून खायची, मस्त लागेल.